नमस्कार मित्रांनो. आज मी तुमच्यासमोर एक असा विषय घेऊन आलो आहे जो आपल्या प्रत्येकाच्या जीवनात रोज येतो आणि आपल्याला मागे उठतो. नकारात्मक विचारांना कसे हरवाल आणि त्यासाठी मनाची शक्ती कशी वापरावी, हे सकारात्मक राहण्याचे खरे रहस्य. मित्रांनो, मी खरंच हृदयातून सांगतो, नकारात्मक विचार हे जणू एक विषारी वेल आहेत जे हळूहळू आपल्या मनाला गुंडाळतात आणि आपली ऊर्जा शोषून घेतात. मी स्वतःला आठवत असतो त्या दिवसांची जेव्हा मी एका मोठ्या अपयशानंतर खचून गेलो होतो. सकाळी उठताच मनात येत असे, मी अपुरा आहे, मला कधीच यश मिळणार नाही. पण जेव्हा मी मनाची शक्ती ओळखली तेव्हा मी त्या विचारांना हरवले आणि आज मी इथे उभा आहे, तुम्हाला हीच शक्ती देण्यासाठी. आज या 10 मिनिटांच्या व्हिडिओत मी तुम्हाला 5 सोप्या पावलांची ओळख करून देणार आहे, ज्या तुम्ही आजपासून लागू करू शकता. प्रत्येक पाऊल भावनिक आहे, खऱ्या उदाहरणांसह, आणि मी वचन देतो, शेवटपर्यंत ऐकता राहाल आणि तुमच्या मनात एक नवीन प्रकाश येईल. चला सुरू करूया ही सकारात्मक वाटचाल. पहिलं पाऊल आहे, नकारात्मक विचारांना ओळखा आणि त्यांना नाव द्या. मित्रांनो, कितीदा आपण त्या विचारांना अनदेखी करतो आणि ते आपल्या मनात रुजतात. हे विचार म्हणजे मी फेल होईन, कोणी मला आवडत नाही असे असतात, जे आपल्याला असुरक्षित वाटू देतात. मी तुम्हाला एक खरी कथा सांगतो. एका युवकाची, नाव प्रिया. ती एका कंपनीत काम करत होती, पण रोज मनात येत असे, माझं काम चांगलं नाही, मला काढून टाकतील. हे विचार तिच्या रात्रीच्या झोप उडवत होते. पण एक दिवस तिने एक डायरी घेतली आणि लिहू लागली, आजचा नकारात्मक विचार, मी अपुरा आहे. ते लिहिताना तिला समजलं की हे विचार खरे नाहीत, ते फक्त भीती आहेत. मित्रांनो, हे पाऊल इतकं महत्त्वाचं आहे कारण ओळखल्याशिवाय तुम्ही लढू शकत नाही. आजपासून करा, एक छोटी नोटबुक घ्या आणि जेव्हा नकारात्मक विचार येतो तेव्हा त्याला नाव द्या. हे फक्त भीती आहे किंवा हे माझं मन खेळतंय. कल्पना करा, तुम्ही त्या विचारांना सामोरे जात आहात आणि ते हळूहळू कमकुवत होत आहेत. हे केलंत की तुमचं मन अधिक स्पष्ट होईल आणि सकारात्मकतेसाठी जागा मिळेल. हो, ओळख ही विजयाची पहिली पायरी आहे. दुसरं पाऊल आहे, त्या नकारात्मक विचारांना आव्हान द्या आणि त्यांना पुरावा देऊन हरवा. ओह मित्रांनो, हे ऐकून तुम्हाला वाटेल की हे कठीण आहे, पण खरंच नाही. हे मनाची शक्ती वापरण्याचं खरं रहस्य आहे. जेव्हा विचार येतो, मी यशस्वी होणार नाही, तेव्हा विचारा, का? मी यापूर्वी काय यश मिळवलं आहे? मी स्वतःची आठवण सांगतो. जेव्हा मी व्यवसाय सुरू केला, मनात येत असे, लोक मला हसतील. पण मी आव्हान दिलं, मी यापूर्वी छोट्या गोष्टींमध्ये यशस्वी झालो, मग हे का नाही? आणि मी पुरावा गोळा केला. माझ्या जुन्या यशांच्या याद्या लिहिल्या. एक प्रेरणादायी उदाहरण, अब्राहम लिंकन, ज्याने अनेक अपयश पाहिले, निवडणुका हरल्या, व्यवसाय फेल झाले, पण त्याने विचारांना आव्हान दिलं, हे अपयश मला शिकवत आहेत, मी पुढे जाईन, आणि तो अमेरिकेचा राष्ट्रपती झाला. मित्रांनो, हे पाऊल तुम्हाला मजबूत करेल. आज करा, जेव्हा विचार येतो तेव्हा 3 पुरावे लिहा जे त्याला खोटं ठरवतात. कल्पना करा, तुम्ही त्या विचारांना कोर्टात हरवत आहात आणि तुम्ही विजयी आहात. ते आनंद, ते अभिमान, मनाची शक्ती अशीच वापरली जाते. तिसरं पाऊल आहे, सकारात्मक प्रतिज्ञा किंवा अफर्मेशन्सचा वापर करा, ज्या तुमच्या मनाला सकारात्मकतेने भरतील. मित्रांनो, हे जणू मनाला रोजचा डोस आहे जो नकारात्मकतेला दूर ठेवतो. दररोज सकाळी म्हणा, मी सशक्त आहे, मी आनंदी आहे, मी यशस्वी आहे. मी एकदा त्या एकाकीपणात होतो जेव्हा कुटुंबापासून दूर होतो आणि मनात येत असे, मी एकटा आहे. पण मी सुरू केलं, रोज आईनासमोर उभं राहून अफर्मेशन म्हणणं. हळूहळू ते विचार बदलले आणि मी अधिक आत्मविश्वासाने भरले. एक खरी कथा, लुईस हे, जिच्या यू कॅन हील युअर लाईफ पुस्तकाने लाखोंना प्रेरणा दिली. तिने कॅन्सरला हरवलं फक्त सकारात्मक अफर्मेशन्सने. मी प्रेमाने भरलेली आहे, माझं शरीर निरोगी आहे. मित्रांनो, हे विज्ञान सिद्ध आहे. अफर्मेशन्स मेंदूच्या न्यूरॉन्सला बदलतात. आजपासून सुरू करा, 3 अफर्मेशन्स लिहा आणि दररोज 10 वेळा म्हणा. कल्पना करा, तुमचं मन एका सुंदर बागेसारखं आहे जिथे सकारात्मक फुले उगवत आहेत. ते शांतता, ते सुख, हे मनाची शक्तीचा खरा उपयोग आहे. चौथं पाऊल आहे, ध्यान आणि माइंडफुलनेसची सवय लावा, जे तुम्हाला वर्तमानात ठेवेल आणि नकारात्मकतेला दूर करेल. मित्रांनो, कितीदा आपण भूतकाळात किंवा भविष्यात हरवतो आणि नकारात्मक विचार आपल्याला त्रास देतात. ध्यान हे मनाचं व्यायाम आहे जे तुम्हाला शांत करतं. मी स्वतः सुरुवात केली होती 5 मिनिटांपासून, फक्त श्वासावर फोकस करणं.
जेव्हा विचार येतात तेव्हा त्यांना ढकलतो, आता नाही. एक उदाहरण, बौद्ध भिक्षू थिच न्यात हान, ज्याने युद्धाच्या वेळी ध्यानाने शांतता राखली आणि जगाला माइंडफुल वॉकिंग शिकवलं. त्याने म्हटलं, वर्तमान हा एकमेव क्षण आहे. मित्रांनो, हे पाऊल तुम्हाला आंतरिक शांती देईल. आज घरा, एका शांत जागी बसा, 10 मिनिटं श्वास घ्या, सोडा आणि विचारांना पहा जसे ढग जातात. कल्पना करा तुम्ही एका शांत समुद्रासारखे आहात, जिथे लाटा येतात आणि जातात, पण तुम्ही स्थिर आहात. ते स्वातंत्र्य, ती मुक्ती, मनाची शक्ती अशीच जागृत होते. शेवटचं आणि 5वं पाऊल आहे, कृतज्ञतेची सवय विकसित करा आणि सकारात्मक वातावरण तयार करा. मित्रांनो, कृतज्ञता हे नकारात्मकतेसाठी विष आहे. जेव्हा तुम्ही जे आहे त्याबद्दल आभार मानता, तेव्हा नकारात्मकतेला जागा राहत नाही. मी रोज रात्री 3 गोष्टी लिहितो ज्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझं कुटुंब, माझं आरोग्य, आजची छोटी यश, हे माझं जीवन बदललं. एक प्रेरणादायी कथा, ओप्रा विन्फ्री, जी गरिबीतून उठली पण कृतज्ञता जर्नल ठेवते आणि म्हणते, कृतज्ञता मला सकारात्मक ठेवते. आणि सकारात्मक वातावरण, सकारात्मक लोकांसोबत राहा, प्रेरणादायी पुस्तके वाचा, नकारात्मक बातम्या टाळा. मित्रांनो, हे पाऊल तुम्हाला आनंदाने भरेल. आज सुरू करा, एक कृतज्ञता जर्नल बनवा आणि 3 गोष्टी लिहा. कल्पना करा तुमचं जीवन एका आनंदाच्या वर्तुळात आहे, जिथे नकारात्मकता येऊ शकत नाही. ते हास्य, ते प्रकाश. मित्रांनो, या 5 पावले ओळखा, आव्हान द्या, अफर्मेशन्स, ध्यान आणि कृतज्ञता ही मनाची शक्ती वापरून नकारात्मक विचारांना हरवण्याची खरी रहस्य आहेत. मी तुमच्यावर विश्वास ठेवतो, कारण मी हे अनुभवलं आहे. आज एक पाऊल उचला आणि उद्या तुम्ही बदललेले असाल. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कोणतं पाऊल तुम्ही घेणार आहात. भेटू पुढच्या प्रेरणादायी विषयात. धन्यवाद. जय हिंद आणि सकारात्मक रहा.